नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमध्ये हिस्ट्री या टॉपिकवरील पुढचा पाठ बघणार आहोत, जो पाठ आहे पाठ 23वा. ठीक आहे, तर बघा हिस्ट्रीमध्ये काय, हिस्ट्री 8वी ते 12वी हा आपला पाठ चालू आहे, जे आपण राजेश भराटे सरांचं पुस्तक वापरतो आहे त्या पुस्तकातील. ठीक आहे, तर बघा आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एका मॅडमची कमेंट आली होती. त्या मॅडमला फक्त मला रिप्लाय द्यायचा आहे. तर मॅडमची कमेंट ही होती की मॅम काहीच कळत नाही आहे, कुठून स्टडी स्टार्ट करायचा, प्लीज गाईड करा ना. तर त्या मॅडमसाठी 1-2 मिनिट बोलते फक्त मी. तर बघा मॅडम, ॲक्च्युली तुम्ही तुमचा अभ्यास किती लेव्हलपर्यंत झालेला आहे किंवा तुम्ही किती नवीन आहात किंवा जुने आहात हे मला काहीच माहिती नाही, बरोबर. तर मग मी सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने विचार करून आता बोलते आहे की सगळे क्रायटेरिया मी डोक्यात ठेवून बोलते आहे. तर बघा मला काय सांगायचं होतं, तुम्ही म्हटलं की तुम्ही MPSCचा स्टडी करता, पण तुम्हाला ॲटलिस्ट कुठून तरी आधी एक पोस्ट हासिल करायची आहे, मिळवायची आहे, त्या पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा आहे. तर तुमची जी दुसरी कमेंट होती ना ती मला फार आवडली की MPSCचा स्टडी करताय पण तुम्हाला एक पोस्ट हवी आहे, बरोबर. हे ध्येय प्रत्येकानेच ठेवायला पाहिजे की एक पोस्ट कोणती तरी आपण आधी हाती सरळ सेवेतून लावून घेतली पाहिजे. तर जेवढं मला वाटतंय की तुम्हाला MPSC किंवा सरळ सेवेचा सिलेबस वगैरे सगळं माहिती असेल. जर माहिती नसेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की MPSCचा सिलेबसचे व्हिडिओ बघा, सरळ सेवेच्या सिलेबसचे व्हिडिओ बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे मी सांगत नाही की सिलेबस काय असेल, कारण त्याच्यासाठी फार वेगळा वेळ देऊन व्हिडिओ बनवावे लागतील. यूट्यूबवर खूप जणांनी खूप व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं असतं, त्या पद्धतीने तुम्ही तेवढं बघून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर. पण माहीत असेल तर ठीक आहे. राहिली गोष्ट बघा की काहीच कळत नाही आहे, कुठून स्टार्ट करावं ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात असते, बरोबर. तर आपल्याला कुठेतरी माइंड स्टेबल करून शांत राहून आधी फोकस करावाच लागतो, कारण ही जी चलबिचल असते जेव्हा आपण सिनियर पण होत जातो ह्या क्षेत्रात, परीक्षा जशी जशी जवळ येत जाते तसं तसं आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास नेहमीच होतो. प्रत्येकजण त्या फेजमधून जातं. नवीन असणाऱ्या व्यक्तीला होणं वेगळं आणि जुनं असून सुद्धा ह्या गोष्टींचा त्रास होणं ही गोष्ट वेगळी. तर आधी तर आपल्याला शांत बसावं लागेल, शांत डोकं ठेवावं लागेल, आणि सोबत मी तुम्हाला सांगते एक्झरसाइज पण प्रत्येकाने केली पाहिजे, थोडी का असेना, आणि सोबत मेडिटेशन पण रोजच्या रोज करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर मला सांगायचं काय होतं की बघा मॅडम, जर तुम्ही या क्षेत्रात जुन्या असाल तर माझं एक म्हणणं आहे की जर तुम्हाला आता थोडाफार तुमचा अभ्यास झालेला असेल आणि जर आता तुम्हाला कुठून तरी काहीतरी स्टार्ट करायची आहे, आता मी ह्या पद्धतीने सांगते की जो अभ्यास तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेसाठी पण होईल आणि MPSCसाठी पण होईल. तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे, तर डायरेक्ट काय स्टार्ट करायचं की हे जे आहे ना की आपल्याला हेच कळत नाही की आता सब्जेक्ट कसा स्टार्ट करायचा, कोणत्या सब्जेक्टपासून. तर मी ऑलरेडी एका सरांना गाईड केलेलं आहे प्लॅन बीचा अभ्यास, प्लॅन बी नाही, ग्रुप बी जी आता नोव्हेंबरमध्ये आहे, ग्रुप बी आणि Cच्या पूर्व परीक्षा आहे, त्यांना मी त्याच्यात गाईड केलं होतं. तेच मी तुम्हाला सांगते की बघा काय असतं, मॅरेथॉन सिरीज राबवतात खूप क्लासवाले. जर तुम्हाला एखाद्या क्लासची चांगली फ्रीमधली मॅरेथॉन सिरीज जर सापडत असतील, एकेका सब्जेक्टच्या 9-9 तास मॅरेथॉन सिरीज चालतात आणि त्या पण कशा असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि एकेका सिलेबसच्या असतात, एकेका सब्जेक्टच्या असतात आणि त्याचे PDF पण अवेलेबल असतात. मी ज्ञानदीप अकॅडमी रेफर केली होती, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्या आहेत. तर तुम्ही त्या जर आत्तापासून स्टार्ट केल्या, बरं ह्या कोणत्या म्हणते मी, आत्ता जी ग्रुप बी आणि Cची प्री झाली ना त्याच्यासाठी त्यांनी चालू केल्या होत्या, 1 फेब्रुवारीत झाली आणि 1 मेमध्ये झाली. त्याच्या तुम्ही स्टार्ट केल्या बघायला तरी काही हरकत नाही. ठीक आहे, ते एक स्टार्ट करा. हे कशात जाईल, सामान्य ज्ञानचे जे प्रश्न असतात कोणत्याही सरळ सेवेला, भले तुम्ही जर तलाठी पण देत असाल किंवा अजून वनरक्षक झाल्या, ह्या बाकीच्या कोणत्या पण सरळ सेवेच्या एक्झाममध्ये सामान्य ज्ञान हा सगळ्यांना कॉमन असतो. ठीक आहे, तर मला सांगायचं काय होतं, एक तर ह्या पद्धतीने तुम्ही तो स्टडी स्टार्ट करून टाका. ठीक आहे, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे कुठेतरी गायडन्स मिळतं त्यांच्या लेक्चर्समधून, ठीक आहे, ते लेक्चर्स बघायला स्टार्ट करून टाकायचे. वाटल्यास तर नोट्स काढा, नाही तर त्यांचे PDF अवेलेबल असतात, ते PDF घेऊ शकतात तुम्ही. ते झाल्यानंतर जर तो सामान्य ज्ञानचा पार्ट एक वेगळा होऊन जातो, बरोबर, कारण आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट वाईज अभ्यास करायला मिळतो. सोबत तुम्ही माझी व्हिडिओ तर फॉलो करतातच आहे. हे जे पुस्तक जे आपण स्टार्ट केलेलं आहे बघा, हे पुस्तक आपण ऑलमोस्ट कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, हे एक झालं.
म्हणजे तुम्ही माझं हे पण फॉलो करू शकता. इवन माझे आधीपासून आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, ज्याच्यात मी ट्रिक्सच्या स्वरूपात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमचे मार्क्स वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. राहतात बाकीचे सब्जेक्ट जे तुमचे आहे सरळ सेवेचे, की मॅथ्स LR तुम्हाला कमांड मिळवावी लागेल आणि मराठी इंग्लिश. आता मराठी इंग्लिश या पद्धतीने करा की ज्या परीक्षेसाठी तुम्ही टार्गेट करता आहात, समजा तलाठी, तर तलाठीचे व्हिडिओ असतील यूट्यूबवर तुम्हाला सापडले तर ते बघा, किंवा मग हे ॲनालिसिस करावं लागतं, किंवा पुस्तकं असतात मार्केटमध्ये जे PYQ त्याच्यावर, म्हणजे तुम्ही एखादी सरळ सेवा केली, नगर परिषद केली किंवा तलाठीची केली, कोणती पण करा, मग त्याचं पुस्तक घेऊन त्याचे PYQ करा आणि त्या PYQ वरून तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या टॉपिकवर मराठी इंग्लिशला प्रश्न पडलेले आहेत. इवन मॅथ्स LR साठी पण, म्हणजे आपण तो एरिया कव्हर करू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो, स्मार्ट स्टडी. कारण आपल्याला PYQ वरून हा अंदाज येतो की एक्झाममध्ये मराठीच्या कोणत्या पार्टवर जास्त प्रश्न आहे, इंग्लिशच्या कोणत्या पार्टवर जास्त प्रश्न आहे. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मराठी इंग्लिशसाठी मी सेपरेट स्टार्ट करणारच आहे. फक्त आता मी वनरक्षकसाठी स्टार्ट केलेलं आहे, तर वनरक्षकच्या आधी कंप्लीट करू. वेळ मिळाला नंतर तलाठीसाठी मी स्टार्ट करेल, मराठी इंग्लिशसाठी. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पण मागणी आहे, आपण त्यांच्यासाठी सुद्धा स्टार्ट करू. ठीक आहे, फक्त एक स्टेप बाय स्टेप होऊ द्यावा असं माझं म्हणणं आहे. ते झाल्यानंतर मला सांगायचं काय होतं की याच्याने तुम्ही जर त्या मॅरेथॉन सिरीज स्टार्ट केल्या तर तुम्हाला याचा फायदा कंबाईनला पण होईल आणि याचा फायदा सरळ सेवेच्या एक्झामसाठी पण होईल. फक्त जी सरळ सेवा तुम्ही टार्गेट करताय ना, तर सामान्य ज्ञानचा विचार नका करू, पण मराठी इंग्लिश मॅथ्स LRचे प्रश्न तरी तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे की कशावर फोकस केलेलं आहे ते. आणि एखाद्या परीक्षेचा क्रायटेरिया थोडा वेगळा असू शकतो. फॉर एक्झाम्पल वनरक्षक, त्याच्यावर वनांशी रिलेटेड प्रश्न पडू शकतात. ठीक आहे, त्याचा एरिया जास्त आहे, तर मग अशा एक्झाम थोड्या वेगळ्या आहेत की ज्याला तो पण अभ्यास जास्त करावा लागतो. पण अदरवाईज तलाठी झाली, बाकीच्या एक्झाम झाल्या, नगर परिषद झाली, हे सगळे सब्जेक्ट आपल्याला नीट येणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने मॅडम तुम्ही स्टार्ट करू शकता. कुठून ना कुठून तुम्हाला शांत राहून, डोकं शांत ठेवून कुठून ना कुठून तरी काही ना काही स्टार्ट करावी लागेल. तर तुम्ही अशा पद्धतीने पुढे जाऊ शकता. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हे झालं मला तुम्हाला सांगणं. दुसरी गोष्ट, आता मला प्रज्वल सर झाले किंवा विशाल पाटील सर झाले, अजून इतर जे काही स्टुडंट्स असतील, प्रज्वल सर तुमच्या खूप साऱ्या कमेंट माझ्या कसं काय म्हणजे त्या मला व्हिजिबल होत नव्हत्या आणि त्या मला व्हिजिबल आज झाल्या. इव्हन तुम्ही जी मला कमेंट केली होती बघा, वन विभाग आणि वन महामंडळ या दोघांमधला बेसिक फरक तुम्ही जे त्याच्याशी रिलेटेड क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया जो दिला होता, ती कमेंट मला आज निदर्शनास आली, आज दृष्टिक्षेपात पडली. तर आणि हे कसं काय होतं तर माहिती आहे, मला हे तर दिसायचं की कमेंटच्या इथे आकडा तर वाढलेला दिसायचा, 2 ऐवजी 3 झाल्या, 4 झाल्या, पण त्या कमेंट व्हिजिबल व्हायच्या नाही. मग व्हिजिबल मला कधी कळायला लागलं की कमेंटच्या इथे जर ती होत नसेल ना, तर न्यूवेस्टवर मी क्लिक केलं ना, तेव्हा मला कमेंट्स व्हिजिबल व्हायला लागल्या. आणि ते व्हिजिबल झाल्यानंतर मग मी बाकीच्या ज्या पेंडिंग होत्या, माझ्या मनात खूप दिवसापासून होतं, अरे कोणी काय कमेंट केली असेल, आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मग मी बॅकच्या व्हिडिओमध्ये गेले आणि मग तिथून सर्च घेऊन मग मी हे सगळ्यांच्या कमेंट्स मला दिसल्या. त्याच्यात तुमच्या दिसल्या, एक विशाल पाटील सरांच्या दिसल्या. तर प्रज्वल सर, तुम्ही खूप छान छान कमेंट केलेले आहे. तुमच्या कमेंट सगळ्या माहितीपूर्ण आहेत. तुम्हाला स्वतःला पण खूप नॉलेज आहेत आणि तुम्ही कष्टाळू तर आहातच. मागे फिरकून बघूच नका. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कष्ट करणाऱ्याचं भविष्य उज्ज्वलच असतं. माझ्या तर नेहमी सदैव तुमच्यासोबत शुभेच्छा आहेच. हां, काही लागलं अभ्यासात तर मी आहे नेहमी तुमच्यासोबत. पर्सनली तुम्हाला सांगते आहेच. ठीक आहे, कारण तुमचं डेडिकेशन दिसतं. तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात ते डेडिकेशन तुमच्या कमेंट्समधून मला दिसतं. ठीक आहे, आता कमेंट्सचा विषय निघालाच आहे तर मला एक बोलायचं आहे. आणि हां, अजून एक, निखिल सर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला सांगते, जेव्हा मला हे कळालं ना की न्यूवेस्टवर दाबायचं, ते त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट केली होती की मॅडम तुम्हाला कमेंट्स विजिबल होत नसतील तर न्यूवेस्टवर दाबा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कमेंट दिसतील. तर हा मेसेज मी तुमचा वाचला होता, जो तुम्ही नंतर जो डिलीट केला, बरोबर. तर त्याच्यासाठी निखिल सर थँक्यू. तुम्ही टेक्नॉलॉजिकली मला खूप हेल्प करतात. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये तुम्ही सगळेच विद्यार्थी एवढे छान आहात. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मला हेल्प करण्याचा प्रयत्न करतं. मला खूप छान वाटतं. दुसरी गोष्ट मला सांगायची होती कमेंटवरून की
मला हे सांगायचं होतं की तुम्ही बघा फार महत्त्वाचा मुद्दा सांगते. कधी कधी बघा एखादा व्हिडिओ असतो त्याच्या खाली 10 कमेंट्स असतात, तुम्हाला दिसत असेल आकडा दिसतो, 7 असतात, 8 असतात, कधी कधी 20 असतात. आणि बघायला गेलं तर बोलणं संभाषण कोणाचं असतं? 2 व्यक्तींचं, माझं आणि फक्त त्या व्यक्तीचं, बरोबर. तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं की याच्याने आता मला हा विषय निघाला कुठून, तर मला एक सरांच्या कमेंटमधून असं वाटलं की त्यांनी संभाषण करताना ॲक्च्युली ते सर पण खूप चांगले आहेत, बरोबर. आणि मी जेव्हा समोरच्याशी संभाषण करते ना तेव्हा त्या माणसाला मी पारखलेलं असतं. हा नंतर एखाद्याचा ट्रॅक घसरत असेल तर ती माझी जबाबदारी नाही, ठीक आहे. पण ॲटलिस्ट जेव्हा स्टुडंट्स माझ्याशी बोलतात ना तेव्हा, आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तर त्या कमेंट्सवरून मला सांगायचं होतं की त्या कमेंट्सचा आकडा वाढतो, पण जेव्हा तुम्ही लोक, म्हणजे बाकीच्यांचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या मनात काय येतं की अरे मी खूप बोलतो आहे मॅडमसोबत, आणि दुसरी गोष्ट मी आन्सर करते. तुम्ही कोणत्याही कमेंट, बरं एखादे सर नवीन असतील ना त्यांना हे वाटू शकतं की अरे आपण जास्त तर नाही बोलत आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या कमेंटला मी पण आन्सर करते आहे कारण कुठेतरी तुमच्या कमेंट्स जेन्युन आहेत, बरोबर. आणि इथे चोरून लपून कोणती गोष्ट चालू नाही आहे. ज्या कमेंट्स तुम्ही करणार आहात त्या सगळ्यांना दिसणार आहेत, बरोबर. म्हणजे एखाद्याला जरी कमेंट्स दिसत आहेत तर तो सगळ्या फर्स्टपासून लास्टपर्यंत कमेंट वाचेल. त्याच्यातून एखाद्याने वाचली जरी ना तरी त्याला अमाप माहितीच मिळणार आहे, खूप माहिती मिळणार आहे. आणि ज्या सरांना थोडासा हे वाटलं की अरे आपण खूप बोलतोय का काय, किंवा मग मी पण रिप्लाय देते. मी तुम्हाला एक सांगते, आता जसं ह्या मॅडमच्या याला, फक्त मी त्या मॅडमचं नाव नाही घेतलं, आजच्या ह्या मॅडम आहेत त्या स्वतः, आता मी नाव याच्यासाठी नाही घेत कारण काहींना ना थोडंसं ऑकवर्ड फील होऊ शकतं. नाही तर ॲक्च्युली जर माझ्या मॅडमने माझं नाव घेऊन बोललं तर मला खूप प्राऊड फील होईल की अरे, आणि हे झालेलं आहे की मी सगळ्या शिक्षकांना माझे नावं माहिती असायचे, मला ते ॲप्रिशिएट करायचे. माझ्या मॅडम जे आम्हाला करंट अफेअर्सला शिकवायला होत्या त्यांच्या तोंडात माझं नाव नेहमी असायचं. तर ह्या गोष्टी माझ्यासाठी प्राऊड फील करणाऱ्या होत्या. पण कदाचित ऑनलाईनच्या बाबतीत तुम्ही संकोच, म्हणजे तुम्हाला ऑकवर्ड फील नको व्हायला म्हणून मी आजच्या मॅडमचं नाव घेणं टाळलं. पण आजच्या मॅडम झाल्या, पूर्वी शीतल शाळुंके मॅडम झाल्या, यांच्यासोबतसुद्धा माझ्या कमेंट आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त काय, बघा हे बघा बाळांनो, मी तुमच्यासाठी, म्हणजे मी ॲज एक शिक्षक म्हणून तुमच्या समोर उभी आहे, बरोबर. तुमच्या शंका असतात, तुम्ही मला विचारणार. राहिली गोष्ट, जेव्हा मी रिप्लाय करते 100% प्रत्येकाची कमेंट असते, प्रत्येकाची, की मॅडम तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय करतायत, मला खूप छान वाटतं. आता हेच जर माझ्याबरोबर झालं तर 100% मलाही छानच वाटेल ना. किंवा मी विद्यार्थी दशेत असताना एखादे फॅकल्टी मेंबर जे माझ्या प्रश्नांना उत्तर देत आहेत तर छानच वाटणार ना. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे किंवा टेन्शन घेण्यासारखं काय आहे. त्यामुळे कोणीही आणि एखाद्या स्टुडंटने इतक्या डीप लेवलला जाऊन विचार करणं की त्याच्यावरून त्याची वैचारिक पातळी दिसते की ही व्यक्ती किती छान विचारांची आहे, ही व्यक्ती किती सारासार विचार करते, कळलं. तर म्हणून अशा स्टुडंट्सचं मला कौतुकच आहे की जे ह्या लेवलला जाऊन विचार करतात, त्यांची वैचारिक पातळी दिसते. पण मला बाळांना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे सगळं ढळढळीत उघड चालू आहे तुमच्यापैकी कोणापैकीही, माझा प्रायव्हेट नंबर कोणाकडेच नाही आहे, ठीक आहे. आपलं जे संभाषण होतं ते कमेंट्सच्या माध्यमातून होतं. त्यामुळे निश्चिंत राहा. तुम्ही जरी कमेंट्समध्ये बोलल्या आणि उत्तरं मी देत असते, बरोबर. आणि ते पण मला तुम्ही लोक जेन्युइन वाटतात, मला तुमचे प्रॉब्लेम जेन्युइन वाटतात म्हणून मी बोलते. नाही तर मला वेळ येत लागलं आहे का की एखाद्या व्यक्तीला घेऊन मी व्हिडिओ बनवलेले आहेत, व्हिडिओ. मग समोर मी कोणाचाही जेंडर बघितलेलं नाही आहे, समोर स्त्री आहे का पुरुष आहे. मला फक्त एवढंच आहे की मी स्टुडंट आहे, स्टुडंटला गरज आहे आणि त्याला उत्तर द्यायचे आहेत. इवन शीतल मॅडमचं घ्या, आजच्या मॅडमचं घ्या, आणि जे मुलं बोलते होतं 100% मी त्यांना देणार आहे. दुसरी गोष्ट, हा झाला तुमच्या बाजूचा मुद्दा की तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही कोणताही मनात किंतु परंतु आणू नका किंवा असं तुम्हाला हे नका वाटू देऊ की अरे आपण खूप बोलतोय का काय, आपल्या कमेंट खूप दिसत आहेत का काय. असू देत, काही फरक नाही पडत, कारण जे कोणी बघणार आहे त्यांना तुम्ही जे बोलताय ते ढळढळीत दिसणारच आहे ना. त्यामुळे घाबरायचं, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, माझं नेचर कसं आहे ते. माझं नेचरच स्वतःचं असं आहे ना की मी बोलते. माझं नेचर थोडं हेल्पफुल नेचर आहे माझं, बरोबर. त्यामुळे
तुम्ही कमेंट केल्यावर मी बोलते. दुसरी गोष्ट एक आहे की मला असं ॲटिट्यूड आणता येत नाही बळजबरी, की म्हणजे आता समजा मी शिक्षक आहे आणि मग मी एकदम त्या ॲटिट्यूडमध्ये राहायचं, वागायचं, बोलायचं. मी आता ऑफलाईनच्या स्टुडंट्सशी पण बोलते, पण मी त्यांना पण सांगितलं, म्हटलं माझे ऑनलाईनचे स्टुडंट जास्त ओळखीचे तुमच्यापेक्षा. हे मी ऑफलाईनच्या स्टुडंटला सांगितलं की माझे ऑनलाईनचे स्टुडंट्स इतके बोलतात म्हटलं माझ्याशी, त्यांच्याशी जास्त ओळख आहे, माझी तुमच्याशी जास्त ओळख नाही आहे. आणि माझे ऑफलाईनचे स्टुडंट्स इतके छान आहेत, म्हणजे माझे दोन्ही तुम्ही पण आणि ते पण खूप छान आहेत. आणि माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. पण होतं काय, त्या मुलांना माझी ओळख जास्त नाही आहे, कारण मी फक्त 1.5-2 तासापुरती त्यांच्यासमोर असते आणि तेवढ्या ह्याच्यात मला तो सिलेबस उरकायचा असतो. आणि जास्त मी कधी रागवली असेल तर फक्त कधी रागवते, जर चुळबुळ केली, खूप गप्पा मारल्या, लक्ष नाही दिलं, तेव्हा मी चिडते. अदरवाईज प्रश्न विचारणं, मला शंका विचारणं, ह्या गोष्टींवरून मी कधी कोणावर चिडलेली नाही आहे. आणि ना त्यांच्यावर चिडली, ना कधी तुमच्यावर चिडणार. ठीक आहे. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये जर एखाद्या व्यक्तीसोबतच संभाषण असेल तर टेन्शन घेऊ नका. त्या व्यक्तीने, बघणाऱ्यांना तर दिसणारच आहे काय बोलतोय ते, बरोबर. त्यामुळे त्यात संकोच होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे. मला तुम्हाला एक हे सांगायचं होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ते न्यूएस्टमध्ये गेल्यावर त्या कमेंट विजिबल होता हे मला काल कळलं. तर प्रज्वल सर, तुमच्या सगळ्या कमेंटला मी रिप्लाय दिलेले आहे. अजून कोणत्या असतील तर मला त्या बघाव्या लागतील. त्याच्यानंतर विशाल पाटील सर, गुरुपौर्णिमेला तुम्ही एका दुसऱ्या सरांच्या याला टॅग करून मला एक कमेंट केलेली, ती मला आज दिसली. तर त्याच्यासाठी पण, तुमच्या सपोर्टसाठी खूप धन्यवाद विशाल सर. तुमच्या पण नेहमी कमेंट असतात. त्याच्यानंतर अजून मला विशाल सरांना एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं होतं की मराठी इंग्लिशचं सर तुम्ही मला सांगितलेलं की मराठी इंग्लिश जी कोणती आगामी एक्झाम असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही आधी स्टार्ट करा. तर त्याला पण मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे सर, की कसं आहे, माझ्याकडे जे पुस्तक आहे ना, म्हणजे सिलेबस ओव्हरऑल सेम असतो. सेम म्हणजे प्रश्नांची पातळी सेम असते. तर मला असं वाटतं थोडंसं मी माझ्याही दृष्टीने जर बघितलं ना, की माझ्याकडे आता वनरक्षकचं पुस्तक आहे, जर मी त्या पद्धतीने जर फटाफट कंप्लीट केलं तर माझ्या दृष्टीने पण सोयीस्कर आहे. म्हणून मग मी त्या पद्धतीने जायचं म्हटले, बाकी काय नाही. त्याच्यानंतर मी म्हटलंच आहे की आपण मग पोलीस भरतीसाठी पण घेऊन, तलाठी भरतीसाठी पण घेऊ. ठीक आहे. तर हे त्याच्यानंतर मला तेजस सरांना आणि प्रज्वल सरांना दोघांना सांगायचं आहे की जे काही बघा, तेजस सर, माझे जे खो खो विश्वकपचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप छान कमेंट केली की तुम्हाला ते डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आवडलं. थँक्यू व्हेरी मच. प्रज्वल सर, तुम्ही पण सांगितलं की पद्म पुरस्कार मी ज्या फ्लो चार्टमध्ये शिकवले आहेत ते तुम्हाला आवडलेत. तर ह्या कमेंटने मला छानच वाटतं. ॲक्च्युली हे सगळे माझे ऑफलाईनचे जे स्टुडंट्स आहे ना, त्यांच्यासाठी शिकवताना काढलेल्या नोट्स आहेत. आणि ऑफलाईनचे स्टुडंट पण खुश आहेत, त्यांना आवडतं आहे, कारण त्यांच्या पण त्या गोष्टी पाठ होत आहेत. ठीक आहे. तर जेव्हा ऑफलाईनचे स्टुडंटही सांगता आणि तुम्ही सांगता तेव्हा मग अजून इनोव्हेशन होतं माझ्या डोक्यात, वेगवेगळ्या आयडियांचं. ठीक आहे. तर तुमच्या कमेंट्स नक्कीच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, ज्याच्याने मला उत्साह येतो. तर तेजस सर, प्रज्वल सर, तुम्हाला दोघांनाही मनापासून थँक्यू. ठीक आहे. तर बाळांनो, मला तुम्हाला मेन सांगायचं काय होतं, एक तर त्या मॅडमला गायडन्स करायचं होतं आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्या जर कमेंट्स येत असतील, संभाषण होत असेल, तर तुम्ही त्या गोष्टीचं कोणतंही टेन्शन घेऊ नका. आणि मला तरी असं कोणत्या विद्यार्थ्याच्या वागण्यातून कधी वाटलं नाही की त्यांना विचित्र वाटतं, कारण त्यात विचित्र काही नाहीच आहे. आणि त्यात होतं काय, माझा स्वभाव बोलका आहे, माझं नेचर हेल्पिंग आहे. तर म्हणजे, आणि तुम्ही मला प्रत्यक्षात भेटलेले नाही आहात, तुम्हाला माझं नेचर ॲक्च्युलीमध्ये माहिती नाही आहे की बाकीचे कसे माझ्याशी फॅमिलियर होऊन जातात, बाकीचे कसे माझ्याशी बोलतात. त्यामुळे मग तुम्हाला ही शंका येऊ शकते. ठीक आहे. एकदा तुम्हाला नेचर माहिती झालं की मॅडमचं नेचर कसं आहे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींचं काही वाटणार नाही. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला एकच उदाहरण देते, असे खूप उदाहरणं आहे. मी ॲक्च्युली लिस्ट काढली होती फार मोठी तुम्हाला सांगायला, पण मी तुम्हाला एकच सांगते. आता मध्ये माझी बहीण ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, तिच्यासोबत मी होती. आणि डेंग्यूची जेव्हा साथ चालू होती तेव्हा समोरच ICUचाच त्यांनी जनरल वॉर्ड करून टाकला होता. जेव्हा मी तिच्यासाठी चहा वगैरे घेऊन जायची तेव्हा समोर एक 86 का 83 वर्षाच्या आजी होत्या. तर साहजिकच त्यांच्याकडे कोणी नसताना मी त्यांच्याकडे जायची, आजींना विचारायची, आजी काही हवं असेल तर मला सांगा, चहा देऊ का,
तुम्हाला पाणी देऊ का, हे मी स्वतःहून जायची, कारण त्यांची मुलगी कधी कधी घरी निघून जायची, ती एकटी बघायची. कारण मग जेव्हा मी एकदा दोनदा गेली तेव्हा आजींनी माझा हात पकडला आणि आजी मला म्हटल्या आणि रडून बोलल्या त्या, म्हणे तुझं नाव काय आणि तू माझी एवढी काळजी घेते, मला खूप भरून येतं. आणि आजी रडायला लागल्या. तर एवढ्या एका घटनेवरून तुम्ही लक्षात ठेवा की माझं नेचर कसं आहे, की आजी बोलल्या की असं मला कोणी विचारत नाही म्हणे, तू जितकं विचारती आहे. ठीक आहे. आता त्या आजींचं बोलल्यानंतर माझं पुन्हा थोडंसं मी पण इमोशनल होऊन जाते, कळलं. तर मग माझं नेचर थोडं ह्या टाईपचं आहे. त्यामुळे मी विनाकारणचा ॲटिट्यूड नाही आणू शकत, कळलं का. की म्हणजे मी यूट्यूब चालवते आणि समोरच्याशी मी का मोठ्या मोठ्या मेसेज करून बोलू, त्याच्याने मग माझी महती कमी होईल का. तर मी तुम्हाला एक सांगते, मी जर तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिले नाही ना तर मला अस्वस्थ होईल. म्हणजे जे मी नाहीच आहे ना ते मी ते प्रिटेंड किंवा मी असं खोटं मी बनूच शकत नाही, जे माझं नेचर नाही आहे. मी जे आहे तेच मी तुमच्यासमोर दिसेल. म्हणजे एखाद्याला गरज आहे, एखादा आपल्याला विचारतोय विश्वासाने आणि आपण फक्त कोणत्या तरी वेगळ्या आविर्भावात जगायचं आणि काही गरजच नाही आहे ना. जे मी आहे ते मी आहे. त्यामुळे माझ्याकडून पण आहे मला वेळ, मला आणि नाही नसला वेळ तरी माझ्याकडून ह्या गोष्टी होतात वेळात वेळ काढून. मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जेव्हा हॉस्पिटलमध्ये जॉब केलेला आहे ना, पेशंट लोक खूप अटॅच झालेले आहेत माझ्यासोबत, खरंच खूप अटॅच झालेले आहेत. मी तुम्हाला एकच उदाहरण देते. मला माहिती अवांतर होतं आहे, पण ऐका. कॅन्सरचं एक पेशंट होतं, म्हणजे फिमेल पेशंटला कॅन्सर झाला होता आणि त्या पेशंटला घेऊन यायचे त्यांचा भाऊ. दोघं बहीण भाऊ, दोघं मॅरिड होते. त्या मॅडमचा मुलगा पण यायचा सोबत. आता बघा, खूप म्हणजे वाईट वाटायचं मला, पण त्यांच्याशी मी फक्त अशी प्रत्येक पेशंटसोबत माझी अटॅचमेंट व्हायची. आणि जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना की त्या आजी, मी माझ्या बहिणीसोबत थांबायचे हॉस्पिटलमध्ये, पण अख्खं हॉस्पिटलचं स्टाफ आणि अख्खे हॉस्पिटलमधले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक सगळे माझ्याशी बोलायचे. सगळ्या पेशंटचे नावं मला माहीत झाले होते. आणि एक सांगते तुम्हाला, मला माहीत नाही, मी स्वतःहून बोलायला कधी गेले नाही, पण काय माहिती ओळखी होत जातात. लोक स्वतःहून बोलले, थोडंसं मी पण व्यक्ती बघून घेते. मी पण समोरच्याला बघितलं की मी पण रिलॅक्स होऊन बोलते. खूपच कोणी अति बोलायला लागलं तर मलाही कसं टॅकल करायचं हे मला कळतं, पण मी कधीच एकदम तुसड्यासारखी कोणाशी वागत नाही. ज्यांना गरज आहे त्यांना तर वेळ देतेच. तर मग मी काय सांगत होती की जे कॅन्सरचे पेशंट होत्या त्या मॅडम होत्या, ही जुनी गोष्ट आहे. तर तो भाऊ घेऊन यायचा त्यांना. आणि बघा, त्यांना कॅन्सर झाला म्हणून नवऱ्याने सोबत सोडली आणि हा भाऊ बहिणीची सोबत करतो म्हणून बायकोने त्यांची सोबत सोडली, कळलं. म्हणजे बहिणीचाही संसार उद्ध्वस्त, भावाचाही संसार उद्ध्वस्त. का? आणि चूक कोणाची आहे? काहीच कोणाची चूक नाही आहे, काहीच कोणाची चूक नाही आहे. आता एखाद्या स्त्रीला कॅन्सर होतो म्हणून नवऱ्याने साथ सोडायला पाहिजे का? हे कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगा. आणि एखादा भाऊ बहिणीची ट्रीटमेंट करतोय, तिला घरी घेऊन येतोय म्हणून त्याच्या बायकोने त्याची साथ सोडायला पाहिजे का? मला सांगा. इथे काय चुकीचं काय आहे? त्या भावाची ती एकुलती एक बहीण, मी तुम्हाला अगदी सत्य घटना सांगते आहे. दोघंही मॅरिड होते, पण लग्न बघा, नवऱ्याने इकडे साथ सोडली, इकडे बायकोने साथ सोडली, राहिली दोघं बहीण भाऊ. त्या भावाशी मी बोललेली आहे. भाऊ मला म्हणे मॅडम माझी एकुलती एक बहीण आहे, जेवढा पैसा खर्च होईल ना तेवढा मी होतील, जेवढा दिवस माझ्या बहिणीचं आयुष्य असेल तेवढा दिवस मी तिचं आनंदानेच करेल, पण तिला त्रासू देणार नाही. पण मी तुम्हाला खरं सांगते, हे जे आहे ना कॅन्सर, खरंच खूप डेंजर असतो तो. त्यांचं एक ऑपरेशन केलं, नंतर कॅन्सर दुसरीकडे पसरला, त्यांचं तिथलंही ऑपरेशन केलं, अजून पसरला, तिथलंही ऑपरेशन केलं, मी तुम्हाला सांगते. आणि त्यांचा जो मुलगा होता त्या मॅडमचा, आणि हे सगळे माझ्या खूप जवळच्या ओळखीचे झाले होते. म्हणजे एक तर जे आमचे मेन डॉक्टर होते ऑन्कोसर्जन, त्यांचा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर खूप विश्वास की चांगल्या डॉक्टर आहे म्हणून. म्हणजे कॅन्सरचे आमच्या वॉर्डचे सगळे पेशंट ते दुसऱ्या आरएमओंकडे चेकिंगला द्यायचेच नाही. त्यांचे जे काय बघायचे असायचे कॅन्सरचे पेशंट म्हटलं की ते मी किंवा माझी बहीण. याला म्हणतात आपलं काय म्हणतात, आपल्या कामात प्रामाणिक असणं. का बाकीचे डॉक्टर्स नव्हते का तिथे? पण नाही, ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून मलाच बोलवलं जायचं. भले मी मेल वॉर्डला असेल, पेशंट फिमेल वॉर्डला असेल ना, तरी ते म्हणायचे इकडे येऊन हे पेशंट बघायचं, तिकडे दुसरे डॉक्टर असतील तरी.
सेमीला असेल तर मला तिकडे बोलवलं जायचं की हे कॅन्सरचं पेशंट आलेलं आहे, तुम्हाला हे ट्रीट करायचं म्हणजे आम्ही काय करत नाही, ऑर्डर फॉलो करायच्या असतात आणि जे काही ट्रीटमेंट असते ती थोडी किचकट असते, तर लक्ष ठेवून हे सगळं करावं लागतं. इमर्जन्सी झाली तर पेशंट हलवावं लागतं कारण त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप असतात. आणि त्या जो मॅडमचा मुलगा होता आणि दोघंही बहीण भाऊ माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने अटॅच झाले होते. अर्थात माझा नंबरही त्यांच्याकडे गेला होता, त्यांचाही नंबर माझ्याकडे होता. त्यांचे ऑपरेशन माझ्या देखत झालेले आहेत, ठीक आहे. आणि जेव्हा त्यांच्या मुलाला MBBSला तेव्हा ॲडमिशन मिळालं होतं बघा. आणि झालं काय, सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे चालू होती. पण आमच्या इथे थोडं बाहेर काम चालू आहे, दाराच्या बाहेर, आणि इवन लाईटही गेलेली आहे. आणि त्या याच्यात मी व्हिडिओ बनवती आहे, ठीक आहे. थोडासा आवाज येईल तुम्हाला दार वाजल्यासारखा, तर तेवढा फक्त सहन करा. तर मी काय सांगत होती की हां, त्या मुलाला MBBSला ॲडमिशन मिळालं होतं आणि खर्च करणार कोण मला सांगा. शेवटी मग झालं आणि सगळं झालं ना. ॲक्च्युली आम्ही पण तो जॉब सोडला ॲक्च्युली. मला नंतर काय वाटलं, मला म्हटलं त्या मॅडमची आपण चौकशी करूया की मॅडमची तब्येत कशी आहे. म्हणून मी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, मॅडमच्या मोबाईलवर कॉल केला. त्यांच्या मुलाने उचलला. म्हटलं आई कशी आहे, आईची तब्येत कशी आहे. तो मुलगा म्हणे आई वारली म्हणे, आईला मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं होतं बघा. अर्थात हे ऐकून मला वाईटच वाटलं. त्या मुलाला MBBS हे सोडावं लागलं कारण त्याचा खर्च करणार कोण. वडील तर करत नव्हते, मामाला एकट्याला हे झेपणार नव्हतं. म्हणजे पेशंट एक्सपायर झालं बघा, किती त्रास सहन केला त्या पेशंटने. आणि आमच्या जवळचे झाले होते ते. ॲक्च्युली आमच्या जिल्ह्यातले नव्हते, ते दुसऱ्या जिल्ह्यातून रेल्वेने प्रवास करून आमच्याकडे यायचे ना, आमच्या जिल्ह्यात यायचे, त्या हॉस्पिटलला यायचे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे की एखाद्याचं नेचर असं असतं की त्याच्याशी बाकीच्यांना बोलायची इच्छा होऊ शकते, किंवा कोणी हेल्पिंग नेचरचं असेल ना तर माणूस स्वतःहून बोलतं. त्यात काही तुम्ही माझ्याशी बोलतात हे काही वाईट नाही आहे, हे मला तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं. असे खूप किस्से आहेत, खूप आहेत, पण मी जस्ट तुम्हाला हे सांगते. दुसरी गोष्ट, आता 26 मिनिट झाले, 27 मिनिट झाले, मी हेच बोलते आहे हां. तर मी तुम्हाला एक सांगते की एका स्टुडंटने एकदा ही कमेंट केली होती, हे दिसतंय तुम्हाला. आता हे कोणतं लेक्चर आहे, करंट अफेअर्सचं जस्ट काही दिवसापूर्वी पोस्ट केलेलं, महाराष्ट्राचा चित्ररथ मधाचे गाव, याला ही कमेंट आहे बघा. हे सर कोणते सर आहेत का मॅडम आहे मला हेही नाही माहिती, @FCDX हां, हे जे सर आहेत त्यांनी काय केलं, ही कमेंट केली फक्त, लेक्चर स्टार्ट 11:35. आणि याच्यावर क्लिक केलं ना, बरोबर त्या टायमाला ते लेक्चर स्टार्ट होतं, ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये जरी मेन्शन करून ठेवलं ना की कोणतं लेक्चर, आता समजा पहिल्यांदा कोणी हे लेक्चर ऐकतंय, हां, तुम्ही ऐकताय तुम्हालाही चांगलं वाटतंय. नेक्स्ट टाईम ऐकताना एकदा ऐकून झालं आहे, मी सुद्धा नाही ऐकणार, बरोबर. एकदा तुमचं ऐकून झालं आहे, जर आत्ता हे लेक्चर किती टाईमला स्टार्ट होतं आहे असं तुम्ही तुमचं कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी जरी करून ठेवलं ना तरी मला काही वाटणार नाही. आता ह्या सरांनी जे केलं आहे मला काही वाटलं नाही. त्याच्यावर क्लिक केलं की त्या टायमाला लेक्चर स्टार्ट होऊन जातं. फक्त एवढंच आहे की काही विद्यार्थ्यांची मी नावं घेऊन काही गोष्टी सांगत असते, त्यांनी त्या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं असतं. बाकी एकदा हे सगळं ऐकून झाल्यानंतर पुन्हा ऐकायची गरज नसते. त्यामुळे लेक्चर स्टार्ट असं, लेक्चर स्टार्ट 30 किंवा 30 मिनिटानंतर लेक्चर स्टार्ट झाला असं जरी केलं तरी चालेल, यात काही वावगं नाही आहे. तुम्ही प्रत्येक तुमच्या सोयीसाठी तुम्ही प्रत्येक याच्या खाली ह्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून ठेवलं अशा पद्धतीने तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इव्हन काही व्हिडिओ करंट अफेअर्सचे असे होते माझे, निधन वार्ता, समजा आता निधन वार्तामध्ये मी 2-3 समजा निधन वार्ता घेतल्या, तर समजा 5 मिनिटाला एक व्यक्ती स्टार्ट होत असेल, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी एखादी व्यक्ती स्टार्ट होत असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी पण कमेंट सेक्शनमध्ये त्या मिनिटाला मेन्शन करून ठेवल्या ना, तर जेणेकरून समजा आता तुम्हाला पंकज उधास यांचं निधन झालेलं आहे आणि एखाद्या निधन वार्ताच्या व्हिडिओमध्ये मी 3-4 निधन वार्ता एकत्र घेतल्या असतील, ठीक आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करून ठेवलं आणि तुम्हाला पुढच्या वेळेस समजा फक्त पंकज उधास यांच्याविषयीच बघायचं असेल, फक्त तिथे क्लिक करायचं, तो व्हिडिओ स्टार्ट होऊन जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीनेही तुम्ही व्हिडिओच्या खाली करून ठेवलं, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ह्या पद्धतीने गेलात तरी चालेल, जेणेकरून याच्याने तुमचाच फायदा होणार आहे. पुढच्या वेळेस ते पुढचं लेक्चर किती पुढे ढकलायचं, कारण एकदा लेक्चर बघून सॅटिस्फाय होत नाही, कधी कधी 2दा 3दा रिव्हिजन लागते.
आणि तुम्ही केलेल्या गोष्टी त्या कदाचित बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर म्हणजे ही कमेंट तर मी पॉझिटिव्हलीच घेतलेली आहे. सरांनी कोणत्या उद्देशाने केली मला माहिती नाही, पण मी ही कमेंट पूर्ण पॉझिटिव्हली घेतली. आणि त्यांनी फक्त एवढंच लिहिलं आहे बघा, काहीच नाही. लेक्चर स्टार्ट 11:35. काही प्रॉब्लेम नाही आहे, करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आपण आपल्या आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तसं अजूनही सांगण्यासारखं खूप होतं, मी इव्हन पॉईंट्स काढूनच बोलत असते, पण आत्ता बघा 30 मिनिटं इथेच झालेले आहेत. आपण आपल्या लेक्चरकडे वळूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा डॅश डॅश आकाराच्या होत्या तर चौरस आकाराच्या होत्या. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मला सांगणं फार गरजेचं असतं, ह्या महत्त्वाच्या असतात, त्यामुळे मला ह्या लागून बोलाव्या लागतात. तुम्ही त्या पद्धतीने टॅग करून ठेवत जा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजण्याशी मतलब आहे, नॉलेज मिळण्याशी मतलब आहे. पण तेवढंच माझ्यासाठी ह्या गोष्टी मला मानसिक शांतता देणाऱ्या असतात. जर मी प्रत्येक विद्यार्थ्याची गोष्ट तिथे मेन्शन केली, कारण तुम्ही एवढ्या मेहनतीने कमेंट्स करता, काहींच्या कमेंट्स खरंच खूप मोठ्या असतात. एकदा तर खूप 5 महिन्यापूर्वीची कमेंट मला निदर्शनास आली. मी त्यांना जेव्हा कमेंट केली, मी तर सॉरी म्हटलं की सर मला कसं काय नाही कळाली मला माहीत नाही, कारण नाही कळत काही काय कमेंट, पण मी त्यांना तेव्हा उत्तर दिलं. आता पुन्हा ते सर फ्लोमध्ये आहेत. तर अशा गोष्टी असतात आणि मला हे वेळ देऊन बोलणं गरजेचं आहे. तुम्ही या गोष्टी स्किप करू शकतात, तर त्यामुळे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा. ठीक आहे. बघा, आणि अशा पद्धतीने आमची लाईटही आलेली आहे. इतक्या वेळी मी अंधारात बोलत होते. बघा पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा डॅश डॅश आकाराच्या होत्या तर चौरस आकाराच्या. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण तर काय, पर्यावरणाचा ऱ्हास. बघा पुढे, अस्थि कुंभावरील डॅश डॅश या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे तर मोर. बघा पुन्हा बघू आपण, मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण काय तर पर्यावरणाचा ऱ्हास. त्याच्यानंतर अस्थिकुंभावरील मोर या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे. 1 मिनिट बघा, थोडासा डिस्टर्बन्स आहे. मी म्हणते ना बाहेर काम चालू होतं, तर ते स्टूल घेऊन गेले होते आमचा घरातला, तो आत्ता आणून ठेवला त्यांनी. बघा पुढे, अस्थिकुंभावरील डॅश डॅश या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे तर मोर या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे. बघा पुढे, बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर डॅश डॅश भांड्याचे उत्पादन होत होते तर मातीच्या. बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्याचे उत्पादन होत होते. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम डॅश डॅश या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या तर माळवा. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. बनास संस्कृतीतील लोकांना डॅश डॅश वितळवून शुद्ध करण्याचे ज्ञानही होते तर तांबे वितळवून शुद्ध करण्याचे ज्ञान होते. पण कोणत्या लोकांना म्हणतायत ते बघा, बनास संस्कृतीतील लोकांना तांबे वितळवून शुद्ध करण्याचे ज्ञानही होते. पुढे बघा, डॅश डॅश संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्त्वाची होती तर आहड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्त्वाची होती. ताम्रपाषाण युगात मी आधीच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास बघणार आहोत तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाठ करून घेणार आहोत. पुढे बघा, आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ताम्रपाषाण युगात उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रामध्ये पोहोचले होते. याचा पुरावा डॅश डॅश येथे मिळाला आहे तर दायमाबाद. ताम्रपाषाण युगात उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रामध्ये पोहोचले होते. याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे. धुळे जिल्ह्यातील डॅश डॅश या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे. बघा, धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे. आता हा प्रश्न बघा, समजा आपण राज्यसेवा देतोय आणि आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे, तर जर ह्या टाईपमध्ये जर कावठे हे ठिकाण विचारलं, नुसतं कावठे हे ठिकाण, प्रश्न साधा असेल, पण धुळे जिल्ह्यात आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता
मी ट्रिक का नाही बनवते, कारण ऑलरेडी हे इन डेप्थ आपलं होणार आहे. आता मला सांगा, आपण अशी ट्रिक बनवू शकतो. कावठे किंवा काठी लक्षात ठेवलं, काठीला धूळ बसली, काठीवर धूळ बसली, त्याच्यावरून लक्षात राहतं ना की धुळे जिल्ह्यातलं कावठे हे स्थळ. तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, पण मी ट्रिक्स एकत्रच बनवे. ठीक आहे, पुढे बघा. नागपूरजवळ डॅश डॅश या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली. तर नागपूरजवळील नायकुंड या ठिकाणी. आता आपण तिथे ट्रिक काय बनवू की एक कुंड आहे आणि त्याच्यात काय आहे, नाग आहे. आता हे जस्ट मी वाचता सांगितलं. आता याच्यात आपल्याला हे पण जोडावं लागेल की नेमकं ती भट्टी होती, मग ते कुंड कशाचं आहे, ह्या पद्धतीने कोरिलेट करून आपल्याला ते व्हिडिओ पुढे न्यावे लागतील. तेव्हा ते व्हिडिओ आपल्याला सोपे वाटतील आणि कोणताही प्रश्न विचारला, राज्यसेवेला असू दे, सरळ सेवेला असू दे, UPSCला असू दे, तेव्हा ते प्रश्न आपले टॅकल होतील. ठीक आहे. नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली. मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारे डॅश डॅश हे जोरवे संस्कृतीच्या काळातील मुख्य केंद्र होते. तर इनामगाव. ठीक आहे, जोरवे इनामगाव. शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या डॅश डॅश मंडलात मांडले आहे. तर 10व्या मंडलात मांडले आहे. कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख डॅश डॅश प्रथम केला आहे. तर कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख यजुर्वेदामध्ये, ठीक आहे, यजुर्वेदामध्ये प्रथम केला आहे. पशुधनाचे रक्षण करणारा डॅश डॅश देव होता. तर पूषण. पशुधनाचे रक्षण करणारा पूषण देव. ठीक आहे. इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास वैदिक लोकांनी डॅश डॅश या वेदाची रचना केली. तर ऋग्वेदाची रचना केली. 16व्या शतकात डॅश डॅश या इटालियन अभ्यासकाने संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्याची पहिल्यांदा नोंद केली. तर फिलिपो सासेटी इटालियन अभ्यासक काय केलं, संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्याची पहिल्यांदा नोंद केली. पुढे बघा. ज्या काळात शिलावर्तुळे उभारली गेली त्या काळाला डॅश डॅश म्हटले जाते. तर महापाषाण युग. तर ही शिलावर्तुळे नेमकी काय आहेत, ते दिसतात कसे, नेमकं त्याचं का म्हणून ते शिलावर्तुळं केली जायची, त्याच्या आत काय पुरलेलं असायचं का, किंवा अजून काही त्याचं महत्त्व असायचं की, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, जे चित्र पण त्याच्यात दिसणार आहे. म्हणून मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की प्लेन फक्त ऐका, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना फार महत्त्वाची आहे. ही सोसायटी, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर विल्यम जोन्स यांनी. वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे साधन आहे. तर वेद वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. वेदकाळाच्या सुरुवातीस वर्ण व जात डॅश डॅश ठरत असत. तर व्यवसायावरून ठरत असत वेदकाळाच्या सुरुवातीस. ऋग्वेदामध्ये डॅश डॅश नदीच्या तीरावर 10 वैदिक जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या युद्धाला दशराज्ञ युद्ध असे म्हटल्याचा उल्लेख आहे. तर रावी. पुन्हा बघा. ऋग्वेदामध्ये रावी नदीच्या तीरावर 10 वैदिक जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या युद्धाला दशराज्ञ युद्ध असे म्हटल्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. वैदिक लोकांचे डॅश डॅश हे मुख्य पीक होते. तर सातू. सप्तसिंधूतील नद्या कुभा, गोमती, सुवास्तू इत्यादी नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असेही म्हटले आहे. देवनिर्मित देश. वैदिक वाङ्मयाची भाषा डॅश डॅश होती. तर संस्कृत होती. वैदिक वाङ्मयाची भाषा काय होती, संस्कृत होती. ऋग्वेदामध्ये डॅश डॅश वस्त्रांचा उल्लेख आलेला आहे. तर लोकरी वस्त्रांचा उल्लेख आलेला आहे. आता बघा. ह्या आता वेद तर 4 आहे ना, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद. मग आपल्याला हे वाटू शकतं की अरे नेमकं कोणत्या वेदात. तर मग लक्षात कसं ठेवायचं की माझ्या शाळेत असताना आमच्या मॅडमचा एक मुलगा होता जो आमच्या वर्गात होता, त्याचं नाव होतं ऋग्वेद. हां, मग एखाद्या मुलावरून आपण लक्षात काय ठेवायचं की ऋग्वेद नेहमी लोकरीचे कपडे घालतो, त्याला लोकरीचे कपडे आवडतात. अशा पद्धतीने ट्रिक्सच्या स्वरूपात मी ते लेक्चर घेईल, जे मी आत्ता इथे सांगत नाही. हे जस्ट वाचता मला क्लिक झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग तुम्ही काय लक्षात ठेवा, ऋग्वेदाला काय आवडतं, ऋग्वेद नावाच्या मुलाला लोकरीचे कपडे घालायला फार आवडतात. ऋग्वेदामध्ये लोकरीच्या वस्त्रांचा उल्लेख आलेला आहे. उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली
व वसाहतीखाली आणल्याचा उल्लेख डॅश डॅश या ग्रंथातील कथेत आला आहे. तर शतपथ ब्राह्मण. उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली व वसाहतीखाली आणल्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील कथेत आला आहे. उत्तर वैदिक काळात स्थापन झालेल्या जनपदांची कार्यपद्धती डॅश डॅश स्वरूपाची होती तर गणराज्याच्या स्वरूपाची होती. जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे जनपद. जनपदाच्या प्रमुखास डॅश डॅश म्हटले जाईल तर राजन. नीट लक्षात ठेवा, हे प्रश्न येतात. जनदीप या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी या ग्रंथाचा कर्ता कोण? पाणिनी. जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण भौगोलिक सीमांची आणि डॅश डॅश जाणीव हे होते. तर बघा, जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव हे होते. जनपदे या संज्ञेचा उल्लेख प्रथम डॅश डॅश आढळतो तर ब्राह्मण ग्रंथात आढळतो. जनपद या संज्ञेचा उल्लेख प्रथम ब्राह्मण ग्रंथात आढळतो. पुढे बघा, जनपदाचा प्रमुख राजन याची निवड करण्याचे व त्याला पदावरून दूर करण्याचे अधिकार डॅश डॅशला होते तर सभा व समितीला होते. गौतम बुद्धांचा जन्म डॅश डॅश कुळात झाला तर शाक्य कुळात. गौतम बुद्धांचे पिता डॅश डॅश यांची शाक्य गणपरिषदेचे राजा म्हणून लोकांनी निवड केली होती. तो शुद्धोदन. गौतम बुद्धांचे पिता शुद्धोदन यांची शाक्य गणपरिषदेचे राजा म्हणून लोकांनी निवड केली होती. पुढे बघा, ज्या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असत त्या प्रकाराचा उल्लेख पाणिनी आणि कौटिल्य यांनी डॅश डॅश असा केला. तर काय केला? राजशब्दोपजीवी. ज्या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असत त्या प्रकाराचा उल्लेख पाणिनी आणि कौटिल्य यांनी राजशब्दोपजीवी असा केला. अनेक कुलाचे वंशज एकत्र होऊन डॅश डॅश या जनपदाचा उदय झाला तर पांचाल. अनेक कुलांचे वंशज एकत्र होऊन डॅश डॅश या जनपदाचा उदय झाला तर पांचाल. अश्मक हा शब्द डॅश डॅश भाषेतील आहे, संस्कृत भाषेतील. काशी या महाजनपदाची डॅश डॅश येथे राजधानी होती तर वाराणसी. गौतम बुद्धांचा जन्म डॅश डॅश येथे झाला तर लुंबिनी. उत्तर पांचाल आणि व दक्षिण पांचाल साम्राज्याची डॅश डॅश नदी ही नैसर्गिक सीमा आहे तर भागीरथी नदी. उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची भागीरथी नदी ही नैसर्गिक सीमा आहेत. हे जेव्हा आपण महाजनपद शिकतो ना, म्हणजे माझ्यासाठी इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो, त्याच्यात मी महाभारताचे रेफरन्स देते. मग महाभारताचे रेफरन्सनुसार आपल्याला चेदी घराणे किंवा जिथे अज्ञातवासात ते राहिले होते, आय थिंक ते घराणं राजस्थानच्या एरियात आहे का काय मला त्यांनी आठवत नाही, तर अज्ञातवासात जेव्हा पांडव राहिले होते, द्रौपदी माता राहिल्या होत्या, तर हे मी कोरिलेट करून सांगत असते. कारण महाभारत मी जेव्हा लेक्चर म्हणते व्हिडिओ बघायची, व्हिडिओ नाही यूट्यूबवर महाभारत मी बघायची कधी लॉकडाऊनच्या काळात, तेव्हा मी डायरीमध्ये नोट्स काढून ठेवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा. कारण मला पर्सनली रामायण महाभारत फार आवडायचं तेव्हा बघायला. तर मग मला ते नीट आठवायचं, अरे हे कुठेतरी ऐकलं आहे, याचा रेफरन्स असा आहे आणि पुस्तकात पण ते रेफरन्स आहे. त्यामुळे त्या गोष्टी माझ्या खूप आवडीच्या आहेत, त्यामुळे ते आम्ही खूप मन लावून शिकवणार आहे आणि तिथे आपले मार्क्स नाही गेले पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतोय. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.